सर NRVचा जो वापर का केला जातो आणि त्याचा वापर कसा म्हणजे तो कसं कार्य करतो? हे बघा, NRV म्हणजे नॉन रिटर्न वॉल. तर नॉन रिटर्न वॉल हा मोटरच्या पुढे कमीत कमी एक बसवला पाहिजे. कारण आता कशी परिस्थिती आहे की प्रत्येकाची जी मोटर आहे ही जमिनीच्या खाली असते आणि जेव्हा मोटर बंद होते ना तर तुमच्या पाईपलाईनमध्ये जितकंही पाणी आहे तितकं रिटर्न जातं. मग ते रिटर्न जर गेलं तर तुमच्या मोटरवर लोड आणतो आणि त्या लोडमुळे तुमची मोटर खराब होते. तर हा लोड का येतो? कारण 1 लिटर पाण्याचं वजन येतं 1 किलो आणि समजा तुमच्या पाईपलाईनमध्ये 500 लिटर पाणी होतं तर 500 किलोचं ते पाण्याचा लोड सतत तुमच्या मोटरवर राहील. तर त्याच्यामुळे काय होईल की त्याच्या बुशिंगा जातील, त्याची बेरिंगची अरेंजमेंट जाईल आणि मग त्याच्यामुळे तुमची मोटर लवकर जळेल. तर पहिल्यांदा तर नॉन रिटर्न वॉल तुमच्या ह्या त्रासापासून तुम्हाला सुटका करतो. प्लस जिथे चढ उतार असते ना तिथे हाच इफेक्ट तुमच्या पाईपलाईनवर काम करतो की रिटर्न समजा पाणी चढवायचं आहे वर तर ते पाण्याचं वजन खाली येऊन खालचं पाईपलाईन फुटते. तर इथे जर NRV असेल तर हे जे पाण्याचं वजन आहे चढ करत असताना हे तो खालच्या पॉईंटवर जाऊ देत नाही, तो स्वतः ॲब्झॉर्ब करतो, त्याच्यामुळे तिथे त्याला फायदा होतो. तर अशा प्रकारे नॉन रिटर्न वॉल तुमच्या पाईपलाईनला पण वाचवतो, तुमच्या मोटरला पण वाचवतो आणि हा म्हणजे टेक्निकली हा लावलाच पाहिजे. तर तुम्हाला पण काही नॉन रिटर्नबद्दल प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि माझी ही जी मेहनत की बाबा एखाद्या शेतकऱ्याचा प्रश्न विचारला आणि उत्तर द्यायचं, हे जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा. धन्यवाद.